12वी झालेली आहे, तर आता स्टार्ट कसा करायचा आहे, आणि तेही दोन गोष्टी आहेत. काहींचा अर्थ आहे की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असते की सर मला स्पर्धा परीक्षेकडे जायचंय, एमपीएससी ची तयारी करायची, आणि काही विद्यार्थ्यांचं असते की माझं दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये दुसऱ्या गोष्टींवर इंटरेस्ट आहे की त्यांचा ऑलरेडी गोल सेट आहे. आपल्याला असे नावं आहेत सर, ओके, की जे आपल्याला माहिती आहे ते दिसायला दिसताना असं दिसतं की एका वर्षात प्रिपरेशन झालं, पण त्यांनी प्रिपरेशन 12वी पासून चालू केलं होतं. हे नंतर सखोल चर्चा केल्यानंतर माहिती पडतं. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पण आपण हाच प्लॅन देतोय की तुम्ही पळायचं आहे अशा पद्धतीने. बाकीच्यांनाही तो प्लॅन देतोय आपण, म्हणजे बाकीच्यांना सर थोडं जास्त वेगाने पळणंच, थोडी जास्त मेहनत करणंच, कारण इंजिनिअरिंगची ते 4 क्रिटिकल इयर्स. ग्रॅज्युएशनच्या नंतर त्याने स्टार्ट केला, आणि त्या स्टार्ट नंतर म्हणजे 2-4 वर्ष झाल्यानंतर त्याला कुठेतरी आता फ्रस्ट्रेट व्हायला लागलं की सर बराचसा वेळ वाया गेलेला आहे. जेव्हा तुम्ही लोणी घुसळायला चालू करता, तुम्हाला तो रवी तेवढ्यांदा फिरवायचाच आहे. तो रवी तेवढ्यांदा फिरवल्यानंतरच ते लोणीवरती येणार आहे. फक्त तुमच्या हातात एवढंच आहे की तुम्ही लवकर फिरवायला चालू केलं, लवकर हातात येणार. उशिरा फिरवायला चालू केलं, उशिरा हातात. हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू पीडब्ल्यू प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर. आज आपण या ठिकाणी अतिशय महत्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत, आणि या डिस्कशनसाठी आपल्यासोबत पीडब्ल्यूचे अदर फॅकल्टी मेंबर, एमपीएससी चे फॅकल्टी मेंबर्स आपल्यासोबत आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी सौरभ सोनवणे सर आहेत, वेलकम सर. स्वागत दरक सर आहेत, वेलकम सर. आणि हनुमंत हांडे सर, नमस्कार, वेलकम. अतिशय महत्वाचं डिस्कशन असणार आहे, आणि अगदी रिलॅक्स एन्व्हायरमेंट मध्ये आपण हे डिस्कशन करणार आहोत, कारण अनेक साऱ्या विद्यार्थ्यांचे आमच्यापर्यंत प्रश्न आलेले आहेत की सर आता 12वीची एक्झाम झालेली आहे, पण आता पुढे काय करायचं, आणि पुढे आमच्या समोर दिशा दिसत नाहीये सर, की डिसिजन काय घ्यावं, इंजिनिअरिंग करावं, डॉक्टर बनण्यासाठी पुढे जावं, की काही स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट असेल तर काहींचं असतं की सर आम्ही स्पोर्ट्स मध्ये जात असतो. पण या सगळ्या डिसिजन घेण्यामध्ये आम्हाला कन्फ्युजन क्रिएट होतं, आणि या कन्फ्युजनला क्लिअर करण्यासाठी मला वाटतं की आपण आज सर्व विद्यार्थ्यांसोबत या महत्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करूया. सो सर, माझा पहिला प्रश्न या पॉइंटवर आलेला आहे की 12वी झालेली आहे, तर आता स्टार्ट कसा करायचा आहे, आणि तेही दोन गोष्टी आहेत. काहींचा अर्थ आहे की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असते की सर मला स्पर्धा परीक्षेकडे जायचंय, एमपीएससी ची तयारी करायची, आणि काही विद्यार्थ्यांचं असते की माझं दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये दुसऱ्या गोष्टींवर इंटरेस्ट आहे की ज्यांचा ऑलरेडी गोल सेट आहे. पण गोल सेट नसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, जो की मोस्टली एमपीएससी करू की नको करू असा म्हणणारा जो विद्यार्थी, तर त्या विद्यार्थ्यांनी डिसिजन कसा घेतला पाहिजे, आणि सोबतच 12वी नंतर स्टार्ट कुठून केला पाहिजे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? ह्याच्यासाठी ना सर, आपण हे सगळे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची तुलना बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत करायला लावूया आपण. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊया की आपल्या आसपास खूप सारे विद्यार्थी सीएचं प्रिपरेशन करतात, चार्टर्ड अकाउंटंटचं. चार्टर्ड अकाउंटंटचं प्रिपरेशन करण्यासाठी त्यांची जी पहिली परीक्षा असते, फाउंडेशनची एक्झाम, किंवा ज्याला जुने मुलं सीपीटी म्हणायचे, ते अगदी फर्स्ट इयर मध्ये असताना ते प्रिपरेशन चालू करतात आणि देतात. मग सेकंड इयर मध्ये त्यांचं पुढचं होतं, थर्ड इयर मध्ये पुढचं होतं, आणि ग्रॅज्युएशन होईपर्यंत जर सिन्सिअरली अभ्यास केला असेल तर तो मुलगा सीए होतो सुद्धा. सगळ्यात मोठी समस्या आपल्या एमपीएससीचे मुलं हेच करतात की त्यांची तयारी लवकर चालू करत नाहीत, आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारी लवकर चालू करावी, आणि त्यांनी जर निर्णय घेतलाच आहे, अधिकारी व्हायचंच आहे आपल्याला, तर त्यांनी ती तयारी अगदी फर्स्ट इयर पासूनच करावी. ह्याच्यासाठी मी त्यांना खूप फोर्स करत असतो की तुम्ही तयारी सुरू करा. आपण ते म्हणतो ना सर की कुठलाही गोष्ट करायची असेल तर त्याला मिनिमम 1000 दिवस तुम्ही द्यायला पाहिजे. तशातला प्रकार विद्यार्थ्यांच्याकडे इथे 1000 दिवस असेही उपलब्ध असतात, त्यांनी ते तिथे द्यायला पाहिजे. काय म्हणता सर? तर सर, मला वाटतं की आता जसं की 1000 दिवस आपल्याला लागतात एखादं नियोजन तयार करण्यासाठी किंवा मास्टर बनण्यासाठी एखाद्या गोष्टीवर. सो असं आपण म्हणूया की आता जसं की विद्यार्थी 12वी झाल्यानंतर डिग्री करणार आहे, इंजिनिअरिंग करणार तर 4 वर्षाचा डिग्री कोर्स असणार आहे, बीकॉम वगैरे या गोष्टी करणार असेल तर त्याला 3 वर्ष द्यावं लागणार आहे. तर असंही होऊ शकतंय ना की तो 12वी नंतर आता ह्या 3 वर्षांचा म्हणजे डिग्री सोबतचा जो टाइम पिरियड आहे तो अगदी इफेक्टिव्हली एक्झामच्या प्रिपरेशनसाठी यूज करू शकतो. मग त्यासाठी एमपीएससी ची तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं, यावर काय सांगतो? मुळात ना सर, विषय असा आहे की 12वी नंतर तयारी करायची का, म्हणजे 12वी नंतरच का तयारी करायची? बरोबर, ग्रॅज्युएशन नंतर करू ना, ग्रॅज्युएशन कडे लक्ष द्यायचं का मग 12वी कडे लक्ष द्यायचं, असा एक प्रश्न आहे. मग त्यापेक्षा 12वी नंतरच का, ग्रॅज्युएशन नंतर पण करता येईल. पण मुलांनो आणि मुलींनो, प्रश्न असा आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर तयारीची सुरुवात करणे आणि 12वी नंतर तयारीची सुरुवात करणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याचं कारण असं की ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तयारी सुरू करणार त्यावेळेस तुमच्याकडे या संदर्भात लग्न आलं, करिअर आलं, जॉब आले, या सगळ्याचं प्रेशर अनेक पटींनी वाढलेलं असणार आहे. आणि ज्यावेळेस 12वी नंतर आपण तयारी सुरुवात करणार आहोत त्यावेळेस आपल्याला जॉबचं वगैरे या
बेसिकली लग्न या सगळ्या गोष्टींचं प्रेशर नसणार आहे. मग 12वी नंतरच्या ग्रॅज्युएशनचे इंजिनिअरिंगच्या बाबतीतले 4 वर्ष किंवा इतर फील्डच्या बाबतीतले साधारण 3 वर्ष, या 3 वर्ष 4 वर्षांचं जर चांगल्या पद्धतीने युटिलायझेशन आपण केलं, आपल्या करिअरला कुठेही कॉलेजला कुठेही कॉम्प्रोमाइज न करता, तर आपला काय होईल, ग्रॅज्युएशन नंतर लागणारा वेळ जो आहे तो ड्रास्टिकली चेंज होईल. आणि हे स्पर्धा परीक्षेचं जे काही सो कॉल्ड चक्र आहे आणि काही विद्यार्थ्यांसाठी दुर्दैवाने ते दुष्टचक्र जे बनून जातं ते आपल्याला तयार करता येणार नाही किंवा ते तयार होणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल की 12वी नंतर आपण हळूहळू जर तयारी सुरू केली तर आपल्याला एकदम बर्डन येणार नाही सिलेबसचं, आणि सिलेबस कंप्लीट होऊन आपल्या पोस्टला लवकरात लवकर अचीव करण्यासाठी आपल्याला मदत करता येईल आपल्या स्वतःला. पण सर प्रश्न, ह्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न निर्माण होतो की 12वी नंतर तयारी करायची समजलं, ग्रॅज्युएशन नंतरची वेळ वाया घालवायचं नाही हे समजलं, पण 12वी नंतर तयारी करायची म्हणजे नक्की काय करायचं? कारण 12वीचा विद्यार्थी आणि ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी याच्यामध्ये थोडासा मॅच्युरिटीमध्ये फरक आहे, अभ्यासामध्ये फरक आहे, या सगळ्या गोष्टींचा आहे. मग तयारी करायची म्हणजे नक्की काय करायचं? याच्यामध्ये ना सर एक छोटासा भाग घालतो की 12वीच्या नंतर तयारी काय करायची याची चर्चा आपण करूच, पण ती लगेच का, हा वाला भाग आपल्याला चर्चा करायला पाहिजे. तर झालेलं कसं असतं सर की 11वी 12वी ही करून मुलं जी आहेत ते हायस्कूल मधून जस्ट बाहेर आलेले आहेत. ताजं त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी जे जे विषय शिकले ते सगळे विषय त्यांच्या डोक्यामध्ये आहेत. आणि सर्वसाधारणपणे ही जी स्पर्धा परीक्षा आहे, आपण जसं विद्यार्थ्यांना सांगतो की हे काही रॉकेट सायन्स नाहीये, 10वी 12वी पर्यंतचाच अभ्यास तुम्हाला फक्त जास्त मॅच्युरिटीने करायचा. म्हणजे आता ते फर्स्ट इयर हे एकदम परफेक्ट एज असतं की जेव्हा तुम्ही 10वी 12वी जस्ट संपवलेली आहे आणि तुम्ही मॅच्युरिटीच्या उंबरठ्यावरती आहात, आणि तिथे तुम्ही तो अभ्यास जर सुरू केला तर तुमचा येणारी जी पूर्ण पर्सनॅलिटी आहे, आपण जे म्हणतो की ग्रॅज्युएशन हे पर्सनॅलिटी घडवणारा काळ असतो, ती येणारी जी पर्सनॅलिटी आहे, घडणारी जी पर्सनॅलिटी आहे ती बरोबर स्पर्धा परीक्षेच्या दिशेने तयार होते. यावर सर, जसं की आता 12वी नंतर स्टार्ट करायच्या संदर्भामध्ये नियोजन जे आवश्यक असतंय, तर या नियोजनसाठी पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी तुमचा विचार केलेला असतोय, आणि यासाठीच आपण खऱ्या अर्थाने शिखर बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. शिखर बॅच मध्ये आपण प्लॅनिंगच 3 वर्षाचं ठेवलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला ग्रॅज्युएशन करता करता संपूर्ण एमपीएससीचा जो अभ्यास आहे या 3 वर्षाच्या पूर्ण जर्नीमध्ये अगदी कम्प्लीट करता येणार आहे. आणि या संदर्भात तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नक्कीच बघू शकता की बॅच संदर्भातले सर्व डिटेल्स. मला असं वाटतं सर, कालच आपण सर्वांनी बॅच लॉन्च केली. मग सौरभ सर होते बॅच मध्ये, बॅच लॉन्च करताना आपण सगळ्यांनी सोबतच बॅच लॉन्च केली. त्याच्यामध्ये अनेक सारे फीचर्स होते. आता सरांनी म्हणजे स्वागत सरांनी सांगितले की असे चॅलेंजेस आहेत 12वी नंतर तयारी. मी देखील म्हटलो की 12वी नंतर तयारी. सर मला सांगा की काल आपण बॅच लॉन्च केली विद्यार्थ्यांसाठी 12वी नंतर साधारणतः आपण काय करू शकतो किंवा 3 वर्षामध्ये काय केलं पाहिजे. तर आता विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांची लिस्ट अशी मोठी आहे, बरोबर. आता त्या सगळ्या समस्या त्या एकाच प्लॅटफॉर्मवरती काउंटर होतील अशी ती बॅच आहे का? म्हणजे मुळात प्रश्न असा आहे, मी तुम्हाला हे विचारत नाही बॅचचे फीचर्स काय, म्हणजे विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारतो की बाबा असं तुम्ही जरी दुर्गेश सर म्हणले की बॅच लॉन्च झाली किंवा हे झालं ते झालं, मग त्या बॅचमध्ये ह्या समस्यांवर उत्तर आहेत का हे मला समजून घ्यायची. ते माझ्यातर्फे माझ्या मार्फत माझ्या प्रश्नाच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत जाईल. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे सर बघा, या परीक्षेचा सिलेबस ना मित्रांनो खूप मोठा आहे. म्हणजे पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षेमध्ये 9 विषय आहेत, त्यात तुम्हाला म्हणजे एक ऑप्शनल नावाची गोष्ट आहे जी आतापासून सिलेक्ट करायची. जर तुम्ही 12वी पासून अभ्यासाला सुरुवात करत असाल तर ते प्रिपरेशन तुमचं इझी होतं. आम्ही पहिल्या वर्षापासून म्हणजे ती बॅचच अशी डिझाईन केली गेलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या वर्षापासून फायदा होणार आहे. त्याला आम्ही बेबी स्टेप म्हणतो की एखादं बाळ जर चालायला लागलं, पळायला लागलं तर ते आधी रांगतंय. रांगण्याच्या फेजमध्ये काय तर NCERT स्टेट बोर्ड, त्याच्यामध्ये GS म्हणजे ज्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो त्याचा अभ्यास, ऑप्शनल तुम्ही डिसाईड करतात त्याचा अभ्यास, आणि आता ऍक्च्युअल लिहायला सुरुवात करतात बरोबर त्याचा अभ्यास. म्हणजे सर बेबी स्टेप्स, खूप मोठा सिलेबस आहे पण तो इझिली टॅकल पण करता येऊ शकतो जर तुम्ही आधी सुरुवात कराल. मेजॉरिटी मुलं ही चुकी करतात की ग्रॅज्युएशन नंतर सुरुवात करणं. जर तुमची सुरुवात उशिरा झाली तर रिझल्ट पण उशिरा मिळणार आहे. मी म्हणणार नाही रिझल्ट मिळणार नाही, रिझल्ट उशिरा मिळेल, पण जर आपण सुरुवात आधी केली तर फायदा लवकर मिळेल. बरोबर सर? बरोबर सर. म्हणजे मुळात एक प्रश्न आहे, यालाच जोडून प्रश्न आहे. आता म्हणजे कसा की तुम्ही म्हणले की सुरुवात आधी करायची सगळ्या गोष्टी, याच्यामध्ये पण एक नसा एक ट्रिकी पॉइंट आहे बघा. तो पॉइंट असा की एक शहरी भागातला विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातला विद्यार्थी,
याला आपण असंही म्हणू शकतो, एक प्रिव्हिलेज स्टुडंट आहे आणि एक अंडर प्रिव्हिलेज स्टुडंट आहे. म्हणजे तुम्ही त्याला दोन्ही कशाही पद्धतीने गृहीत धरू शकता. माझा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा असं वाटतं की चांगलं कॉलेज मला मिळालं, मी शहरामध्ये राहतो, चांगल्या ठिकाणी राहतो, चांगल्या सुविधा आहेत, कदाचित मला यश लवकर मिळेल. किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला असं वाटतं की त्याला कदाचित यश लवकर मिळेल, आणि मग त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला किंवा जो अंडर प्रिव्हिलेज स्टुडंट आहे त्याला नेहमी असं वाटत राहतं की माझ्याकडे संसाधन नाही किंवा कॉलेज चांगलं नाही, मग माझं करिअर संपलं का. मग अशा वेळी मला असा प्रश्न आहे की ह्या दोन्हीमध्ये किती तथ्य आहे. म्हणजे तुम्ही अंडर प्रिव्हिलेज राहता म्हणून मागे राहता आणि प्रिव्हिलेज मध्ये येता म्हणून तुम्ही खरंच पुढे जाता का, म्हणजे याच्यामध्ये किती तथ्य आहे. मला तर असं वाटतं सर, हा प्रश्न तसा बराच सब्जेक्टिव्ह आहे, पण आतापर्यंतचा माझा अनुभव काय आहे तो सांगतो मी तुम्हाला. की आपल्याकडे जेव्हा आपण प्रिपरेशन करायला शहरी विद्यार्थी येतात आणि ग्रामीण विद्यार्थी येतात, शहरी विद्यार्थ्यांची भाषा कदाचित रिफाईंड असेल, त्यांना अवघड अवघड शब्द कदाचित समजतील, पण जेव्हा आपण एखादी समस्या त्यांना समजावून सांगायला सुरुवात करतो, लेट से इकॉनॉमिक्स मधली गरिबीची समस्या आहे किंवा सोशल इश्यूज मधले अगदी डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे सारख्या समस्या आपण जेव्हा एक्सप्लेन करायला लागतो, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अंडरस्टँडिंगला कोणीही हात धरू शकत नाही. बरोबर. त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये त्यांना त्यांच्या त्या समस्येची पूर्ण जाणीव असते. आपल्याला फक्त त्या विद्यार्थ्यांचं एवढंच काम करावं लागतं की ह्याला तू तांत्रिक शब्दांमध्ये कसं मांडणार आहेस. एक मस्त गोष्ट आठवली, भाकरी ऑलवेज बीट्स पिझ्झा. येस येस येस, दॅट इज एक्झॅक्टली. भाकरी ऑलवेज बीट्स पिझ्झा. म्हणजे ग्लोबलायझेशनच्या युगात आपण जगतोय. आज आयफोन चांगलाच लागतो. चांगला चवीला लागणे आणि चांगला अंगाला लागणे याच्यामध्ये फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे म्हणजे फक्त विषय मांडला, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पुढे कंटिन्यू करा. पण म्हणजे सोप्या भाषेमध्ये आता पिझ्झावाल्या आणि भाकरीवाल्याला भिडवू आपण एकमेकांना, मग सिद्ध होईल. एक अजून मुद्दा पण आहे सर, आपण आज ग्लोबलायझेशनच्या युगात जगतो आणि मी अर्थशास्त्र शिकवतो. ब्रँको मिलनॉविक म्हणालेलं आहे की जे ग्लोबलायझेशन शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही ना, ते नेहमी सस्टेनेबल नसतं. आज ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये तुम्हाला पीडब्ल्यू सारखा प्लॅटफॉर्म तुमच्या घरापर्यंत मिळतो. म्हणजे आज तुम्हाला पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाहीये. आज 12वीचा विद्यार्थी असू दे, ग्रामीण भागातली विद्यार्थिनी, ज्याला आपण फोकस केलं पाहिजे सर, बऱ्याच विद्यार्थी की सर कॅलिबर आहे, पण त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचत नाहीये. आज पीडब्ल्यू त्यांना मदत करणार आहे. बरोबर. आणि ह्यामध्ये ना सर एक या बॅच मध्ये एक अधिकारी किट नावाचं एक फीचर आहे बरं का. म्हणजे प्रिपरेशन करत असताना पुस्तकं लागणार आहेत, आन्सर शीट लागणार आहे, तो मॅप लागणार आहे, ग्लोब लागणार आहे, मोबाईलचं स्टँड लागणार आहे, तिथपासून ते लिहायला पेन पर्यंत आपण हे देतो. म्हणजे त्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मला सांगायचंय की संसाधनांमध्ये तुम्ही कुठेच मागे पडणार नाहीत. म्हणजे जो तुम्ही मूळ प्रश्न मला विचारलेला होता की ग्रामीण भाग, तर आता घाबरायचं कारण नाही. आता त्या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचू शकतात, फक्त तुम्ही त्या ग्रॅप करायला पाहिजे. बरोबर सर? नक्कीच सर, नक्कीच सर. आता यामध्ये मला वाटतंय की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शहरी भागाच्या विद्यार्थ्याचं कोणतंही बर्डन घेण्याची गरज नाही, किंवा त्याला हा कॉन्फिडन्स तर या ठिकाणी नक्की मिळणार की आपण प्रत्येक शहरी भागातल्या विद्यार्थ्याच्या तयारीपेक्षा आपणही ग्रामीण भागामध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन. सर जरा एक मिनिट फक्त इंटरप्ट करतो. म्हणजे मुद्दा हा नाहीये की ग्रामीण भाग वर्सेस शहरी भाग, मुद्दा हा आहे म्हणजे कुठेही याच्यातून असा मेसेज, आता अगदी विनोद म्हणून सांगण्याचा मुद्दा विनोद म्हणून ग्रामीण भागातला विद्यार्थी बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षेला काही वेळेला घाबरतो. हा, संसाधनांच्या उपलब्धतेमुळे घाबरतो. हा हा, तो कमजोर आहे हा त्याचा अर्थ होत नाही. हा हा, तो सगळे अचीव्ह करू शकतोय, पण त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हा एक्झॅक्टली. म्हणजे सरांनी तेच, तुम्ही दोघांनी पण तेच कव्हर केलं की जो गॅप तयार होतोय, जो अभाव संसाधनांचा, तो गॅप आपण भरून काढण्याचा प्रयत्न करतोय की कुठेही कोणी, अगदी शहरी भागातील विद्यार्थी पण अंडर प्रिव्हिलेज असू शकतो आणि त्याच्याकडेही संसाधनांची कमतरता असू शकते. मग तो सुद्धा गॅप आपण भरून काढतोय, असा तो एक संदर्भ बोलण्याच्या अनुषंगाने. मला यामध्ये सर अजून एक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर आता ग्रॅज्युएशनच्या वेळेस आम्ही तयारी करणार, मग आम्हाला अजून एक प्रश्न पडतोय की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आमची ही एक्झाम निघेल का, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आम्ही ही पूर्ण एक्झाम क्रॅक करू शकणार का. तर या संबंधित मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा त्याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्ही काय सांगू शकता? त्याला जोडून माझा एक प्रश्न आहे, म्हणजे आणखी एक, की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघेल का. आणि मी सर एका महिन्यात अभ्यास करून पास झालो, मी 4 महिन्यामध्ये DYSP झालो, आणि मी 10 दिवसात एक कोर्स केला आणि मी पास झालो.
नाही का, ह्या बातम्या आहेत. तर ना मी सरांकडे त्यासाठीच देतोय की म्हणजे ना हे खरं विद्यार्थी, आता आपण एक शिक्षक म्हणून आपल्याला हे माहिती आहे, पण विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा सर, की ह्याच्या मागे काय असतं, काही हिमनगाचं दिसणारं टोक आणि खाली त्याचा जो न दिसलेला भाग आहे. तर त्याच्याबद्दल ह्याच्यासाठी ना सर, मुलांना आपल्याला हे सांगायला लागेल की विद्यार्थी जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्यांचं फक्त यश दिसत असतं. बरोबर. ओके, बदक पाण्याच्या वरती स्थिर दिसतो, छान दिसतो, राजहंस पाण्याच्या वरती छान दिसतो, खाली किती जोरात पाय मारतं हे कोणाला दिसत नसतं. आणि त्याच्यासाठी आपण जेव्हा असे विद्यार्थी बघता की मी 4 महिन्यात पास झालो, 6 महिन्यात पास झालो, पहिली गोष्ट कुठल्याही विद्यार्थ्यांनी असं क्लेम केलेला नसतो, ती एक प्रकारची अफवा असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जे वर्गामध्ये सगळ्यांना सांगत आलो की व्हेरी गुड रिसोर्सेस, व्हेरी गुड मेंटार अँड व्हेरी गुड संगत, ज्याला आपण म्हणतो फ्रेंड्स, हे जेव्हा तुमचं प्रस्थापित होतं ही परीक्षा सोपी होते. पण या परीक्षेसाठी लागणारा जो कालावधी आहे, याच्या सिलेबसचा जो अगडबंब आकार आहे, अवघड आहे असं आम्ही म्हणतच नाही वन्स अगेन, पण ह्याचा अगडबंब आकार आहे, तो कव्हर करायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ लागणारच आहे. आणि विशेषतः वेळेचं आपण पूर्ण नियोजन शिखर मधून केलेलं आहे. बरोबर बरोबर आणि बरोबर. त्या नियोजनाच्या बेसिसवर जेव्हा विद्यार्थी तुमचा अभ्यास होणार आहे ना, नक्कीच तुम्हाला 100% कॉलेज झाल्यानंतर तुम्ही एक्झामच्या बद्दल इतके कॉन्फिडन्स असतात की नक्कीच तुम्ही लवकरच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये देखील यश मिळवू शकता. म्हणजे ही अशक्य गोष्ट नाही, हे आपण या ठिकाणी 100% बघू शकतो. बट सर, आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्यापर्यंत अनेक सारे काही प्रश्न आले होते, त्यावर तुम्ही पण नक्कीच याबद्दल सांगा विद्यार्थ्यांना की या प्रश्नांना आपण कसं अजून डील करणार आहोत. नाही, मुळात माझा तो प्रश्न आणखी तसाच प्रश्न आहे की जे मी विचारलं की बाबा जो म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरचा संदर्भ असेल, किंवा सर आता सांगत होते, सर तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती बोलत होते की विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी कशा प्रकारे प्रिपरेशन करतो किंवा काय करतो, तर तो मुद्दा पहिला म्हणजे आपण पूर्णत्वास नेऊया की बाबा हे जे प्रिपरेशन मध्ये आपण ग्रामीण शहरी भाग जो आहे तो तर आपण टॅकल केला किंवा त्यानंतर, आणि तुम्ही बॅचचं सांगितलं, पण सरांचा एक मुद्दा तो एकदा कम्प्लीट केला की त्याला मला एक उपप्रश्न आहे. बरोबर. एक विद्यार्थ्यांची जे आहे ना, प्रिपरेशन करणाऱ्या सक्सेसफुल विद्यार्थ्यांची आपण एक छोटंसं वर्गीकरण करूया. असं काही डिफॉल्ट वर्गीकरण नसतं. ह्याच मुद्द्याचा तो प्रश्न होता की जो मी पहिल्या 4 महिन्यामध्ये 10 दिवसामध्ये अभ्यास करून पास झालो, तर त्यामागे त्या विद्यार्थ्याची घरची पार्श्वभूमी सांगा सर, तुम्ही सांगा, त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं प्रिपरेशन सांगा. प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती सारखी नसते, हे देखील थोडंसं म्हणजे विद्यार्थ्यांना थोडं समजून सांगा. पहिली कॅटेगरी जी आहे विद्यार्थ्यांची, त्यांना आपण असं म्हणूया की त्यांचे पालक जे आहेत हेच कदाचित ब्युरोक्रेसीमध्ये असतात किंवा स्पर्धा परीक्षांशी वेल कनेक्टेड असतात. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याचे पालक याच क्षेत्रातले ऑथर असतील, कदाचित एखाद्या विद्यार्थ्याचे पालक याच क्षेत्रामध्ये खूप कालावधीपासून संपर्कात असतील. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी खास करून एक मोठा गट आहे की ज्यांचे वडील आई ऑलरेडी ब्युरोक्रेसीमध्ये असते आणि त्यांना अनुभव असतो कसं प्रिपेअर करायचंय, काय प्रिपेअर करायचंय, किती लवकर चालू करायचंय. म्हणजे आता आपल्याला असे नावं आहेत सर, ओके, की जे आपल्याला माहिती आहे ते दिसताना असं दिसतं की एका वर्षात प्रिपरेशन झालं, पण त्यांनी प्रिपरेशन 12वी पासून चालू केलं होतं हे नंतर सखोल चर्चा केल्यानंतर माहिती पडतं. त्यांच्या आई वडिलांनी 12वी पासूनच त्यांना या गोष्टी करायला लावल्या होत्या. हे सर, ही पहिली कॅटेगरी झाली ज्यांच्या घरातच काहीतरी गाईड आहे. दुसरी कॅटेगरी अशी असते सर की ज्यांना लवकर सुरू करायचंय, हे त्यांच्या आजूबाजूला असलेले चांगले मित्र मैत्रीण किंवा त्यांचा जो संपर्क असतो, या संपर्कातून माहिती पडलेलं असतं की आपण लवकर चालू करायचं, आणि त्याच्यामुळे मग त्यांनी लवकर सुरुवात केलेली असते. त्या ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये आता हे अवेअरनेस आपल्याला सुरू होताना दिसतं सर की खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते 12वी मध्ये उत्तम टक्के आल्यानंतर सुद्धा म्हणतात की मला आता काय करायचं आहे, आर्ट्सला जायचं आहे, आर्ट्सला जाऊन मी स्पर्धा परीक्षा प्रिपेअर करणार. ह्याच्यातलं महत्वाचं वाक्य मी स्पर्धा परीक्षा प्रिपेअर करणार आहे, हे 12वी झाल्या मुलं म्हणायला लागले. आर्ट्सलाच जायला पाहिजे असं मला म्हणायचं नाहीये, पण त्याच्या मनामध्ये ते अवेअरनेस आहे. ही दुसरी कॅटेगरी, दोज हु आर अवेअर. फर्स्ट कॅटेगरी वॉज दोज हु आर सपोर्टेड, सेकंड कॅटेगरी इज दोज हु आर अवेअर. थर्ड कॅटेगरी जे विद्यार्थी सिलेक्ट होतात त्यांच्यामध्ये असतं त्यांना एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी कोणीतरी मेंटॉर मिळालेला असतो, आणि त्या मेंटॉरने त्याच्या अगदी हँड होल्डिंग सपोर्टच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट केलेलं असतं, गाईड केलेलं असतं की आता हे कर. रोज त्यांना सांगितलेलं असतं की तुझा एवढा अभ्यास झाला का, या गोष्टी तू केल्यास का, आता तुझी ऑप्शनल ठरण्याची वेळ झालेली आहे, तुझं ऑप्शनल ठरलेलं पाहिजे, ऑप्शनल प्रिपेअर होण्याची वेळ झालेली आहे, तुझं ऑप्शनल प्रिपेअर झालेलं पाहिजे, असं सांगणारे मेंटॉर्स असतात. ओके, लाईकिंग करा. ओके, पण हा वाला भाग जो आहे हा थर्ड कॅटेगरीचा मुलगा की ज्याला हे सगळं आहे. आणि चौथी कॅटेगरी विच इज क्वाईट रेअर आय बिलीव्ह, की जे आउटराइटली एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, आउटराइटली एक्स्ट्रीमली ब्रिलियंट असे असतात,
पण ते कितीही टॅलेंटेड आणि कितीही ब्रिलियंट जरी असले तरी सिलेबस तर पूर्ण करावाच लागणार आहे. आधुनिक भारताचा इतिहास आहे म्हणल्यानंतर तो वाचावाच लागणार आहे. भूगोल आहे म्हणल्यानंतर तो वाचावाच लागणार आहे. सो तेवढं करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी बुद्धी, पुरेशी मेमरी, पुरेशी ग्रास्पिंग पॉवर ही असते. ही चौथी कॅटेगरी. मेजॉरिटी सक्सेस आपण बघतो पहिल्या 3 कॅटेगरीमध्ये आलेलं असतं. आणि त्याच्यामुळे मग विद्यार्थी जे आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं यायला लागतं की अरे हे आपल्याला जमणार आहे का नाही जमणार. तुम्ही स्वतः डेलिबरेटली या 3 कॅटेगरीपैकी कुठेतरी टाका. ओके, बघा आपल्या घरामध्ये आहेत का कोणी मेंटॉर्स, शोधा, त्यांना कनेक्ट व्हा. घरामध्ये कोणी मेंटॉर नसतील तर मग तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींचा, आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा जो पूर्ण समूह आहे तो असा तयार करा की जे तुम्हाला गाईड करतील, योग्य दिशेला पुश करतील. तुम्ही जेव्हा थांबताल तेव्हा हात धरून तुम्हाला पुढे म्हणजे घेऊन येतील असे लोक तुमच्या आजूबाजूला हवेत. आणि तिसरी कॅटेगरी, हे दोन्हीही शक्य नसेल तर उत्तम मेंटॉर शोधा जो तुमचा हात धरून रोजच्या रोज तुम्हाला पुढे चल आज इथपर्यंत जायचंय, आज इथपर्यंत जायचंय अशा घेऊन जाणाऱ्या कॅटेगरीमध्ये घेऊन जाईल. सर, यामध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्याला मेंटॉरशिप किती इम्पॉर्टंट ठरते हे देखील दिसून आलं. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला हे खूप आवश्यक घटक आहे. एमपीएससी करायची म्हटलं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी हँड होल्डिंग पासून त्याला पूर्ण मेंटॉरशिपच्या माध्यमातून त्याचे पूर्ण डाऊट सॉल्व्ह करणं हे खूप आवश्यक आहे. आणि यातून आपण हेही सांगितलं की जसं की आजपर्यंत बऱ्याच जणांना म्हटलं जायचं की नाही का, बघा तो मुलगा ग्रॅज्युएशन झाला आणि लगेच जॉब मिळाला. बरोबर. पण त्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जो त्याला जॉब मिळाला तर त्याच्या मागे त्यांनी एफोर्ट्स, हे 3 वर्ष एफोर्ट्स घेतले होते, 4 वर्ष एफोर्ट्स घेतले, हे मात्र कोणाला दिसलं नव्हतं. तर त्या गोष्टीचे एफोर्ट्स कसे घेतले पाहिजे की जेणेकरून जे आपल्याला फक्त सक्सेस दिसून सुरुवात आपल्या बोलण्याची सुरुवात कशी झाली की ते एफर्ट्स ग्रॅज्युएशन नंतरचा टाइम वाचावा. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सर आपल्याकडेच मुलाखतीच्या बॅचला असलेला विद्यार्थी होता की ज्या विद्यार्थ्यांनी अगदी 12वी झाल्या झाल्या अभ्यासाला सुरुवात केली होती. काही बॅकग्राऊंड नाहीये, घरचं काही नाहीये. ओके, मला वाटतं सोनवणे सर वगैरेंच्याच गायडन्स खाली त्यांनी प्रिपरेशन केलं होतं. आणि ह्या प्रिपरेशन मध्ये तो सर आहे ना मुलाखतीपर्यंत पोहोचले, दिसतंय ना. ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या लोकांना दिसायला काय दिसतं, अच्छा ग्रॅज्युएशन झालं का, अच्छा तू एमपीएससी देतोयस. ग्रॅज्युएशन नंतर त्यांना डायरेक्ट एमपीएससी दिसतं. सर अजून एक गोष्ट दिसून येते की महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतं की ग्रॅज्युएशन झालं की लगेच जॉब मिळायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा वेळेला पॅरेंट्सचं पण ही एक आपण म्हणू शकतो विचार क्षमता किंवा मेंटॅलिटी असते की विद्यार्थ्याने तेच केलं पाहिजे की विद्यार्थ्याने हेच केलं पाहिजे की लगेच त्याचं ग्रॅज्युएशन झालं की जॉब लगेच लागला पाहिजे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे की मला ग्रॅज्युएशन पूर्ण केलं किंवा मी काही शिक्षण पूर्ण केलं, मला लगेच जॉब मिळेल, लगेच काहीतरी अचिव्हमेंट होईल, पण त्याची गुणवत्ता फार कमी असणार आहे. सर अर्थातच कष्ट केल्यानंतरचं यश आणि कमी कष्टामध्ये मिळालेले यश याच्यामध्ये फरक आहे. जसं सरांनी सांगितलं की ऑलरेडी प्रिव्हिलेज सेक्शन मधून असेल तर मे बी त्या विद्यार्थ्याला कमी वेळामध्ये यश मिळेल, पण तो प्रिव्हिलेजचा कालावधी जो आहे तोच त्याचा तो स्ट्रगलिंग पिरियड मध्ये काउंट होणार आहे. बरोबर. मग त्यामुळे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी की जरी लवकर यश मिळावं असं वाटत असलं तरी त्या यशाची जी गुणवत्ता आहे, शाश्वतता आहे, ती राहणार नाही. मग यश कदाचित मिळेल लवकर पण मग ते शाश्वत नसेल. मग त्याहून अधिक काय सांगणं आहे की थोडा वेळ लागू द्या, थोडं डेव्हलपमेंटसाठी स्वतःसाठी वेळ जाऊ द्या, परंतु त्यानंतर स्ट्रगल नंतर मिळणारं जे यश आहे ते शाश्वत आणि चिरंतन टिकून राहणार असं म्हणजे मला वाटतं. याच्यानंतर एक प्रश्न आहे सर की आता झालंय असं की सोशल मीडिया तर आता प्रत्येक ठिकाणी आहे, अगदी जुरळापर्यंत जाऊन ते पोहोचलं सगळं. म्हणजे आता एवढी बॉम्ब ब्लास्टिक इन्फॉर्मेशन सतत विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती पडत असताना, सतत एवढे इन्फॉर्मेशन, आपण ज्याला इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन म्हणूया, एवढा बॉम्ब पडत असताना त्याच्यातून जसं म्हणू आपण की आता ते कोळशाच्या खाणीतून सगळी खाण पखारून. या शब्दाचं फक्त एकच उत्तर देऊ शकतो, मेंटल क्लॅरिटी ही खूप आवश्यक असते सर. विद्यार्थ्याची मेंटल क्लॅरिटी जेवढी क्लिअर असेल तेवढा तो ऍज अर्ली फोकस होत असतो. त्याला बाकीच्या डिस्ट्रॅक्शन्स पासून दूर होणं खूप गरजेचं आहे. आणि मेंटल क्लॅरिटी हे एवढंच एक छोटासा पॉइंट आहे. उपप्रश्न फक्त की ती मेंटल क्लॅरिटी कशी ते पण सांगा आता. येस, मेंटल क्लॅरिटी म्हणजे काय असतं की तुमच्या सोबतचं आजूबाजूला जो नॉईज आहे, नॉईज मीन्स काय की जो सोशल मीडिया आहे त्याचा अनावश्यक वापर करणं टाळा. पहिली गोष्ट ही आहे. काय होतं की आपण बऱ्याच वेळेला अनेक सारे भारंभार ग्रुप्स जॉईन करून ठेवत असतोय की ज्या ग्रुप्सवर
इररिलेव्हंट चर्चा चालू असतात आणि त्या चर्चांमध्ये आपण भाग घेत असतो आणि आपल्याला तो फील येत असतोय की आपण एमपीएससी ची तयारी करतोय किंवा एमपीएससी सारख्या ज्वलंत प्रश्नांवर आपण काहीतरी. बट पॉइंट हा आहे की ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्स पासून दूर राहणं आपण खूप गरजेचं आहे. आपल्याला जो गोष्ट गरजेची आहे की आपल्याला फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने फोकस ठेवायचा आहे, जो आपला सिलेबस आहे. आता या उपप्रश्नाचं उत्तर देताना सिलेबसचा एक पॉईंट मला आठवला. मी पण त्याच्यातला एक भाग ऍड करतो छोटासा सर, येस नक्की. की जसं सरांनी सांगितलं की आता सोशल मीडियामुळे इन्फॉर्मेशन बंबार्डमेंट आहे, पण इन्फॉर्मेशन बंबार्डमेंट ही फक्त आजची गोष्ट नाही आहे बरं का. मी तुम्हाला आता उदाहरण देतो, तुमच्याही लक्षात येईल की आपण जेव्हा आप्पा बळवंत चौकात जातो, एखाद्या पुस्तकाच्या दुकानात जातो, तुम्ही त्या पुस्तकाच्या दुकानातल्या रॅक्स बघितल्यात का? त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये प्रत्येक विषयावरती मिनिमम 10 ते 15 टायटल्स उपलब्ध असतात. आपण घेतो का सगळे टायटल्स? किंवा विद्यार्थ्यांना सांगतो का सगळे टायटल्स घ्यायला? बाबा कुठल्याही गोष्टीसाठी एक सोर्स घे आणि त्याचा अभ्यास कर. जी गोष्ट पुस्तकांना लागू पडते तीच गोष्ट तुमच्या टेलिग्राम चॅनलला, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या युट्यूब चॅनल्सला, युट्यूब व्हिडिओजला, कोर्सेसला सगळ्यांना लागू पडते. एकच उपप्रश्न सोनवणे सर, तुम्ही युट्यूब वरती याच्या आधी म्हणजे सगळ्यांनी आपण काम केले, पण तुम्ही बऱ्यापैकी त्यामध्ये ऍक्टिव्ह असता. युट्यूबला खूप जास्त इन्फॉर्मेशन सोर्सेस आहेत, म्हणजे खूप जास्त व्हिडिओ आहेत. म्हणजे मी अगदी एमपीएससी कशी करावी असं जर म्हटलं तर ती कशी करण्याचे 1000 मार्ग मला सापडतील. मग मी 1000 मार्गांनी जायचं का? मग 1000 मार्गांनी गेलो तर तिथंच 1000 दिवस झाले. एका मार्गाला 1 दिवस दिला तरी मग तिथं तुमचं मला ते ओपिनियन म्हणजे परफेक्टली जाणून घ्यायचे की त्या विद्यार्थी आपल्या स्ट्रॅटेजी वारंवार बदलतो. हा त्याला फटका तेच प्रश्न आहे त्यांना सरांना की सर तो वारंवार बदलतो, तो डायव्हर्ट होतो. म्हणजे एवढ्या सगळ्या इन्फॉर्मेशनचं करायचं काय? मग म्हणजे ते कशी सॉर्टिंग आउट करायचं? सरांनी सांगितलं मेंटल क्लॅरिटी हा एक भाग झाला, पण इन्फॉर्मेशनला लिमिट आणायचं कसं, योग्य मार्गदर्शनापर्यंत पोहोचायचं कसं, तेवढं जरा क्लिअर करा. श्रद्धा आणि सबुरी हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. श्रद्धा, आपण जो मार्ग फॉलो करतोय, सबुरी याच्यातनं मला फळ मिळेल, ही माझी स्ट्रॅटेजी आणि मी त्याला फॉलो करेल. आमची जी आता नवीन शिखर बॅच घेऊन येतोय ना, त्याच्यात ती गोष्ट फॉलो करणार आहोत. एक पाथ तुम्हाला दिला जातोय, त्या पाथवरती तुम्हाला व्यवस्थित चालायचं. मित्रांनो, बऱ्याच वेळेला काय होत असतं की टॉपर जो त्याची स्ट्रॅटेजी फॉलो करत असतो त्याला सुद्धा अप्स अँड डाऊन्स येत असतात की हे फॉलो केलं, अरे हे नाही झालं माझ्याकडनं, मग ते फॉलो करून बघू. ते फॉलो केल्यानंतर त्याला यश आलेलं आहे, पण याचा अर्थ असा नाही ना की आधी तो पूर्ण चुकलेला आहे. त्याच्यात देखील त्याला काहीतरी शिकायला मिळालेलं असेल, त्याच्यामुळे नवीन स्ट्रॅटेजीमध्ये त्याला फायदा झाला. तर आता ज्याच्यातनं आपल्याला फायदा होतोय अशा सगळ्या गोष्टी एका ठिकाणी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. तर त्या करण्याचं काम या शिखर बॅच मध्ये मित्रांनो केलं जात आहे. आता सर म्हटले की युट्यूबच्या पण खूप साऱ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, सगळ्या स्ट्रॅटेजी फॉलो करणं अशक्य आहे. चुका कराव्यात, पण चुका करण्यापेक्षा ज्यानं जास्त चुका केल्या त्याच्याकडनं आपण शिकून घ्यावं, सो दॅट आपल्या चुका कमी होतील. असं वारंवार सगळेच जण म्हणतात, आपल्याला आपले आई वडील पण म्हणत असतात. हे फॉलो करणं पण गरजेचं आहे. सर, हा तर झाला एक प्रश्न. माझ्या डोक्यात एक अजून प्रश्न होता की सर, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बरेच पास होत असतात. आजकाल स्पर्धा परीक्षांमध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा टक्का हा मित्रांनो जास्त वाढलाय. प्रत्येक विद्यार्थी तर इंजिनियर नाही बनू शकत. मग आता इंजिनिअरिंग आणि त्यासोबत जर मी इंजिनिअरिंग करत नाहीये आणि मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि मला दाखवायचं की माझा टक्का तिथे वाढला पाहिजे, मग काय करायला हवं? तो पास होतो म्हणजे त्याच्याकडे असं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे जे आपल्याकडे नाहीये. बरोबर. साधा सिंपल याच्यामध्ये लॉजिक आहे. काय असते इंजिनिअरिंग? हा आहे की इंजिनिअरिंगचा टक्का जो वाढलाय तो इंजिनिअरिंग झाल्यानंतरचे विद्यार्थी तयारी करतात, तो पॉइंट आहे. कारण त्या 3 वर्षांमध्ये ते इंजिनिअरिंगच्या या पूर्ण जर्नीमध्ये त्याची मेंटल ॲबिलिटी तेवढी डेव्हलप झालेली आहे. एक्झॅक्टली तोच पॉइंट कव्हर करत होतो की इंजिनिअरिंगचा सिलेबस, इंजिनिअरिंगचं अकॅडमिक्स डिझाईनच अशा पद्धतीने झालेले की विद्यार्थ्यांना क्रिटिकली अभ्यास करण्यासाठी तयार त्या पूर्ण 4 वर्षामध्ये ऑब्जेक्टिव्हली पूर्ण तयार केले जाते. आणि तोच एक्झॅक्टली ऍटिट्यूड जो आहे तो स्पर्धा परीक्षांमध्ये बहुतांशरित्या वापरला जात असल्यामुळे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या बाय डिफॉल्ट जास्त आहे. तुलनात्मक दृष्ट्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांची संख्या आपण म्हणू शकतो कमी आहे. त्यांची जॉब सिक्युरिटी जास्त आहे, इंजिनिअरिंगची जॉब सिक्युरिटी थोडीशी कमी आहे. पण इंजिनिअरिंग करताना जो ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड आणि जे क्रिटिकल थिंकिंग, सततच्या सेमिस्टर एक्झाम, सततचं एक्झाम प्रेशर, कन्सिस्टंट त्या प्रेशरमध्ये राहणं, याची जी विद्यार्थ्यांना सवय लागलेली आहे त्या सवयीमुळे एमपीएससीचा प्रेशर हँडल करण्याची त्यांची क्षमता वाढलेली आहे. मग त्यामुळे त्या कंडिशनमध्ये ते जास्त सर्वाईव्ह होतात इतर विद्यार्थ्यांपेक्षा. काय करू शकतो? काहीच नाही करायचं. जसा त्यांचा ऍटिट्यूड आहे, जसं त्यांचं स्ट्रक्चर आहे, जशी त्यांची मेंटल ॲबिलिटी तयार झालेली आहे तशी इतर विद्यार्थ्यांची तयार होऊ द्या.
आणि तशीच तयार झाली तर ती लवकरात लवकर. आपल्याकडे काय सोल्युशन येस एक्झॅक्टली, मी त्यासाठी स्वागत सरांकडे येणारच होतो आता, की याच्या म्हणजे मॅच मध्ये किंवा आपण जे शिखर घेऊन येतोय सर त्याच्यात काही आहे का? एक्झॅक्टली, मग त्यासाठीच मी त्या पॉईंट पर्यंत येतोच. फक्त एक मुद्दा पूर्ण केला की ही ॲबिलिटी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसह दुसऱ्यांमध्ये डेव्हलप होणार. एक लक्षात घ्या सर, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी आणि बिना इंजिनिअरिंगचे विद्यार्थी दोन्हीही आपल्या सोबत असणार आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पण आपण हाच प्लॅन देतोय की तुम्ही पळायचं आहे अशा पद्धतीने. बाकीच्यांनाही तो प्लॅन देतोय आपण. म्हणजे बाकीच्यांना सर थोडं जास्त वेगाने पळणंच आहे, थोडी जास्त मेहनत करणंच आहे. कारण इंजिनिअरिंगची ते 4 क्रिटिकल इयर्स आणि त्यानंतरचे पुन्हा आता सपोर्टिव्ह आपला गायडन्स आणि बाकीच्या शिक्षकांचा गायडन्स आणि पुन्हा बाकीच्यांना तो मिळणारा गायडन्स. मग बाकीच्यांना थोडं जास्त करणं, पुश करणं गरजेचंच आहे. मग त्या अनुषंगाने ते काय जास्त पावलं उचलू शकतात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या स्पीडला मॅच करण्यासाठी, याच्याबद्दल सर थोडं सांगा. सर आता जसं तुम्ही सांगितलं की त्यांचा एक ऍटिट्यूड डेव्हलप झालेला असतो, ह्याच्यामधला मला महत्वाचा शब्द वाटतो की डेव्हलप झालेला असतो. ते काही जन्माला नाही घेऊन येत नाहीत. तो ऍटिट्यूड डेव्हलप होण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा 12वीच्या नंतर ते इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात त्यांना ऑलरेडी JEE द्यावी लागते, त्यांना ऑलरेडी नीट द्यावी लागते, त्यांना ऑलरेडी CET द्यावी लागते. म्हणजे स्पर्धा परीक्षा या गोष्टीचा त्यांचा परिचय 12वी पासून. ओके, अगदी 11वी पासून म्हणलं तरी हरकत नाही जर ते JEE वगैरे सारख्या परीक्षांच्या सोबत असतील. म्हणजे स्पर्धा परीक्षा काय आहे, त्या स्पर्धा परीक्षेचं प्रेशर काय आहे, मला कट ऑफच्या वरती जायचं आहे हे प्रेशर मनामध्ये जे आहे ह्याची तयारी पहिली मूळ तयारी. इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण त्यांच्यासोबत विचार केला की प्लेसमेंट वगैरेच्या स्पर्धा आहे किंवा त्यांना पुढचं काहीतरी शिकायचं त्याची स्पर्धा आहे, ह्याच्यासाठी ते सतत सराव करत असतात. हा सराव हा भाग जर आपण आपल्या कोर्समध्ये इन्कॉर्पोरेट करू शकलो तर मग आपले बाकीचे विद्यार्थी सुद्धा तशाच प्रकारचं ऍटिट्यूड आणि ऍप्टिट्यूड डेव्हलप करू शकतील असा विचार आपण केला. आणि तो जो आहे तो भाग आपण शिखरमध्ये इन्क्लूड केला. आणि शिखरमध्ये इन्क्लूड करून आपण विद्यार्थ्यांना अगदी हेवी बंबार्डमेंट नाही पण रोज 5 प्रश्न, 8 प्रश्न, 10 प्रश्न, ओके, आठवड्याला किंवा 15 दिवसाला किंवा महिन्याला परीक्षा, सराव हा भाग त्यांच्या दैनंदिन गोष्टीचा भाग बनला पाहिजे. बरोबर, यत्ने सर्वे साधेत हे जे आपण म्हणतो की प्रयत्न केलं तर सर्व काही होतं, हा गोष्टीला आपण जर जोडून घेतलं तर ऑटोमॅटिकली ते विद्यार्थी तिथे तयार होतील. आणि शिखरमध्ये या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड केल्याच. सोप्या भाषेमध्ये आपण की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केलं तर सगळ्या गोष्टी होतील. पण आणखी पुन्हा एकदा सांगतो, सरांनी सांगितलं की सराव करायचा. तुमच्यासोबत सराव मध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थी परत असणार आहेत. बरोबर. मग 4 पावलं आपल्याला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे प्रयत्न आपण केले पाहिजेत असं मला वाटतं. सर आता हे तर झालं सगळं, पण खरंच सांगतो प्रामाणिकपणे तुम्हाला मान्य करावंच लागेल, डोंगरा एवढा सिलेबस, बरोबर, एवढा मोठा सिलेबस आहे. आपण आता जनरली एक गप्पांच्या ओघामध्ये बोलतो की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. सर खरंच हा सिलेबस कव्हर करणं हे विद्यार्थ्यांसमोरचं चॅलेंज आहे. मग एकतर त्याला ते आपण म्हणू शकतो की ब्रेकडाऊन वगैरे करा सगळ्या गोष्टी, पण रिअल टाइम ब्रेकडाऊन झालं पाहिजे की खरंच त्यांना तो सिलेबस कव्हर पण झाला पाहिजे. आपण असं जनरली सर म्हणतो की पूर्वी ऐकायचो की ते आकाशाच्या खाली आणि सूर्यमाला सगळं काही ते सिलेबस. मग तशी गोष्ट नाही, हा फ्रँकली स्पीकिंग तशी गोष्ट नाही. आयोगाने एक स्पेसिफिक सिलेबस दिलेला आहे जो की प्रचंड मोठा वाटतो आपल्याला. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर तुम्ही सिलेबसचे जे की पॉइंट्स आहेत त्या की पॉइंट्सवर फोकस करून जर प्रत्येक भाग व्यवस्थित रेफरन्सेस मधून कव्हर केला तर नक्कीच हा डोंगरा एवढा वाटणारा अभ्यासक्रम अगदी मुद्देसूदपणे मांडणी करून जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तो सोपा होत असतो. आणि त्यात विशेष गोष्ट शिखर बॅचच्या माध्यमातून हा संपूर्ण सिलेबस आपण 3 वर्षांमध्ये पूर्ण करतोय. आणि 3 वर्षामध्ये म्हणजे आपण छोट्या छोट्या भागांमध्ये, जसं की आपण बेस म्हणजे पहिल्या वर्षी तर आपण बेस क्लिअर करत असतोय की ज्यामध्ये NCERT स्टेट बोर्ड सारखा अभ्यास करतो. आणि हा संपूर्ण अभ्यास सुद्धा आपला सिलेबस ओरिएंटेडच असतोय. सिलेबस मधल्या प्रत्येक गोष्टीला कव्हर करणारा जो आपण भाग बघणार आहोत त्यातून आपलं फाउंडेशन क्रिएट झाल्यानंतर आपण मुख्य रेफरन्सेस आणि सोबतच आपल्या प्रिलिम्स आणि मेन्सची संपूर्ण डिटेल तयारी करतो ऍज पर सिलेबस ओरिएंटेड. फक्त सिलेबस म्हणणं, सिलेबस हा शब्द मी जो वारंवार वापरतोय याचंही कारण आहे. आयोगाने आजपर्यंत अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न देखील विचारलेला नाही. मीन्स काय की आयोगाचे म्हणजे प्रश्न या सिलेबसच्या बाहेर येतच नाही, जे आहे ते पूर्ण सिलेबसशी निगडीत आहे. फक्त तो सिलेबस ओळखणं हे आपलं काम आहे. मग सर तो ओळखायचा कसा? ओळखण्यासाठी सुद्धा आयोगाचे जे मागचे प्रश्न असतात म्हणजे PYQ म्हणतो आपण त्याला,
तर या PYQ मधून पूर्ण दिशा मिळतात. बरोबर. की आयोगाचा प्रत्येक प्रश्न, प्रश्नांचा बदलणारा ट्रेंड, प्रश्नांची बदलणारी पद्धत, प्रश्नांच्या बदलणाऱ्या लेंथ, प्रश्नांची डेप्थ, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथून कळत असतात. आणि हे ज्यावेळेस आपल्याला व्यवस्थित कळतंय, सिलेबस अगदी मुद्देसूद पद्धतीने, एक लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीचं अचीवमेंट, साधी गोष्ट, आज तुम्हाला सांगितलं की आपल्याला एव्हरेस्ट चढायचंय, आज आपण स्टार्ट केल्यावर चढणार आहेत का सर? नाही. त्यासाठी 4-5 वर्षांची सुद्धा मेहनत लागेल. सर, एक मला किलोचा practice करायला एक किलोचा केक खायचा आहे, Obviously. कसं खाणार? एका वेळेत तर शक्य नाही. कट करूनच खावं लागेल, तुकड्या तुकड्यांमध्येच कट करावं लागेल. मग तुकड्या तुकड्यांमध्येच कट करणे तुमच्या मतितार्थ मला जाणवलं की आता सिलेबस आपल्याला पूर्ण पार्ट वाईज अभ्यासाचा असतो. तुम्ही जो सांगितला विषय, ह्याच्यावरून मला एकदा विद्यार्थ्यांसोबत चर्चा करत बसलो होतो, ती गोष्ट आठवते की विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर, खूप दिवस झाले या गोष्टीत अडकून पडलो, ह्याच्यातून पुढेही जाता येईना आणि ह्याच्यातून बाहेरही पडता येईल, या चक्रामध्ये आम्ही अडकून पडतो. या चक्रामध्ये अडकून पडण्याची कदाचित कारण सिलेबस नीट माहित नाही, प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी नीट माहिती नाही, असं काही आहे का? ह्या सायकल मधून बाहेर निघण्यासाठी किंवा सायकल मधून सक्सेसफुल होऊन बाहेर निघण्यासाठी काय करता येईल? दोन्ही प्रश्न आहेत सर. म्हणजे सर, दोन्ही प्रश्नांवरती बोला. एक तर बाहेर निघावं का, हा पहिला डायरेक्टली प्रश्न आहे थेट. दुसरा प्रश्न आहे की त्या टाइम पिरियड नंतर एक म्हणजे अहम भाव पण तयार झालेला असतो की एवढ्या वर्षाच्या प्रिपरेशन नंतर मी बाहेर कसं पडणार आहे. तर तो एक अटेम्प्ट अजून करून एक अटेम्प्ट अजून करून बघ. तर त्याच्यातून, ह्या चक्रातून, त्या जसं दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे तसं मग हे लाईफचं एक दुष्टचक्र तयार होते का, हा एक प्रश्न. आणि त्याला जोडून असा प्रश्न आहे की याच्यातून जर बाहेर पडायचंच आहे, म्हणजे जर काही जायचंच आहे, तर त्यासाठी आपला प्लॅन बी नाही का असावं की नसावं. मग आता AIचा जमाना आहे, लिडरशिपचा जमाना आहे, फायनान्सचा जमाना आहे. ह्या 2 मुद्द्यांवरती तुम्ही म्हणजे आवर्जून सांगा की ते चक्र एकतर एक्सप्लेन करा की बाहेर पडावं न पडावं कसं. आणि दुसरी गोष्ट की बाबा मग प्लॅन बी असावं तर मग ह्यापैकी काही असला पाहिजे किंवा असावा का नसावा. मित्रांनो, तुम्ही आता 12वी किंवा काही एका वर्षांनंतर सुरुवात करतात FY, TY. सर्वात पहिले तर फेल होण्याचे कारण तर कदाचित उशिरा सुरुवात करणं किंवा चुकीची स्ट्रॅटेजी किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही असू शकतं. आपण जर लवकर सुरुवात केली, म्हणजे 12वीचे विद्यार्थी त्यांनी पहिल्याच वर्षाला 12वी झाल्यानंतर जर सुरुवात केली तर कदाचित स्ट्रॅटेजी लवकर कळू शकेल आणि प्रेशर कमी राहील. जर ते प्रेशर कमी असलं तर ते छान वाक्य आहे ना की जर तुम्ही शांततेच्या काळात काम काढला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागणार. सेम गोष्ट होणार आहे की जर आता तुमचा शांततेचा काळ आहे, स्पेशली मुली, तर FY, SY, TY झाल्यानंतर लग्न आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खरंच एक असा भाग आहे की जिथे यंदा कर्तव्य आहे असं होतं. लवकर सुरुवात केली तर तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी चुकली जरी तरी तिला परत बदलायला 3 वर्ष असतात. 1, 2 बाहेर पडणं, तर तुम्हाला 12वीत असताना अभ्यास, FY ला असताना अभ्यास चालू केल्यामुळे हे कळून जाईल वेदर इट इज युअर कप ऑफ टी. सर मस्त म्हणजे हा पॉइंट खरंच नव्याने आला की ना, तो जर लवकर जी सुरुवात करणे आहे की तिथंच तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कुठपत इथपर्यंत थांबायचं आहे. हा एक मुद्दा अतिशय छान कव्हर केला. त्याच्या पुढे सर आणखी की मग ते पर समजा इन केस तो पुढे चाललाच आहे तर त्याने आणखी काही करावं किंवा प्लॅन बी सारखं. आता SY किंवा TY ला असताना कळतं की माझं ऑप्शनल व्यवस्थित प्रिपेअर झालेलं आहे, मी आता मला अटेम्प्ट द्यायचं आहे, माझं अटेम्प्टचं वर्ष, ज्याला की आपण आपल्या या शिखर बॅच मध्ये अंतिम प्रहर असं म्हटलेलं होतं की आता शेवटचा घाला घालायचा आहे. आता मला दिसतंय की मी कुठेतरी कमी पडतोय, मी अटेम्प्ट देतोय आणि माझ्याकडनं नाही होत. मित्रांनो, त्यावेळेला प्लॅन बी ज्याला आपण म्हणतोय की या परीक्षांचं जेव्हा तुम्ही म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासाठीच तुम्ही प्रिपरेशन करून घेतात त्यावेळेला जे लिंबू टिंबू शिखर म्हणतो ना आपण त्यांना, ते तुम्ही इझिली क्रॅक करता. म्हणजे या एक्झामिनेशन व्यतिरिक्त अजूनही भरपूर एक्झामिनेशन तुमचे ह्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन जर व्यवस्थित झालेलं असेल तर तुम्हाला अदर एक्झामिनेशन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे देता येऊ शकतात. खूप चांगलं आहे असं मी म्हणतोय. म्हणजे तुमचा ऑप्शनल झाला, जसं की सर हिस्ट्री घेतात. आजकाल एन्शियंट हिस्ट्री, मिडेबल हिस्ट्री यासाठी लोक लागतात की आम्हाला एक्सकेव्हेशन करायचे बाबा, तुम्हाला याच्यातलं नॉलेज आहे, चला आमच्यासोबत. सरांचा जॉग्राफी विषय, आज ड्रोन सिस्टम किंवा MIS ज्याला प्रचंड महत्व आलेलं आहे, त्याच्या जॉग्राफीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. सरांचं इंटरनल सिक्युरिटी सारखा विषय की ज्याच्यामध्ये तुम्हाला भारतातल्या भारतात काय चाललेलं आहे तो प्रश्न माहिती असणारा माणूस पाहिजे. याच्यात तुम्हाला करिअर करण्यामध्ये कैक संधी उपलब्ध होऊ शकतात.
प्रोव्हाइडेड, परत एकदा तो शेवटचा शब्द, लवकर सुरू करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. सर आणखी याला जोडून स्वागत सर. म्हणजे मे बी तुम्ही किंवा सर दुर्गेश सर तुम्ही मला सांगा की आता सरांनी खरं तर जो पॉईंट कव्हर केला तो बेसिकली हा पॉईंट होता की म्हणजे तुम्ही लवकर सुरुवात केली तर तुमचं ते दुष्टचक्र जे आहे ते लवकर संपू शकतं किंवा त्याला आपण मर्यादा घालू शकतो. पण सर माझा जेन्युइन प्रश्न असा आहे की चला लवकर नाही सुरुवात केली, मला नाही जमलं, एनी हाऊ समजा 12वी नंतर मी आता नाही करू शकलो किंवा ग्रॅज्युएशन नंतर मी केलं आणि त्याच्यामध्ये जो अडकलेला विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याकडे जे काही पर्याय आहेत, मग प्लॅन बी असावा का, तो एक पर्याय, आणि मग ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं, मग आता हे कसं तोडायचं हे म्हणजे तुम्ही एकदा फक्त थोडंसं म्हणजे विद्यार्थ्यांसमोर मांडा. सर त्या दिवशी मला स्वागत सरांनी एका विद्यार्थ्याबद्दल एक स्टोरी सांगितलेली होती की ग्रॅज्युएशनच्या नंतर त्याने स्टार्ट केला आणि त्या स्टार्ट नंतर म्हणजे 2-4 वर्ष झाल्यानंतर त्याला कुठेतरी आता फ्रस्ट्रेट व्हायला लागलं की सर बराचसा वेळ वाया गेलेला आहे. मला वाटत होतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डिग्री, आणि तो विद्यार्थी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होता, त्यापेक्षा तो म्हणत होता की मी ते त्याच्यानंतर जॉब जर जॉईन करून घेतला असता तर ते माझ्यासाठी बेटर झालं असतं, कारण मला 4 वर्ष झाले. त्यांनी नंतर हा पण मुद्दा मांडला सर, विद्यार्थ्यांना त्याचाही एक अनुभव येऊ. नाही, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं सोल्युशन छान होतं, ते सांगा. पण त्यांनी नंतर एक मुद्दा पण सांगितला, सर माझ्या क्लासमेट्सनी घर बुक केलंय, माझ्या क्लासमेटनी गाडी घेतलीये, आणि त्याला या गोष्टींचं इतकं टेन्शन आलेलं, बाकी सगळ्यांचं करिअर सेट होतं, माझं काय आहे की नाही. तुम्ही जे सांगितलं ते सांगा सर. त्यावर सोल्युशन हे होतं की सिम्पल आहे, 4 वर्ष, आता 4 वर्षापर्यंत त्याच्या मित्रांनी जी ग्रोथ केलेली होती त्या ग्रोथच्या कंपॅरिझनला समजा या विद्यार्थ्याने आता 4 वर्षांचा अनुभव होता सर, मी त्याला एक सांगितलं होतं की अंतिम एक ट्राय केला पाहिजे. आता तो या प्रिलिम्स क्रॅक देखील केलेली त्यांनी आता या वर्षाची, बट या अंतिम ट्राय मध्ये वाटतंय की 100% तो एक्झाम क्रॅक करणार सर. येस, कारण पॉइंट हा आहे की 4 वर्षाची मेहनत आहे, 4 वर्षानंतर आज जो जे अचीव्ह करणार आहे त्याबद्दल त्याला कधी रिग्रेट होणार नाहीये ही गोष्ट, कारण त्याच्या मित्रांनी जे आजपर्यंत अचीव्ह केलंय मागच्या 4 वर्षांमध्ये त्यापेक्षाही जास्त अचीव्हमेंट आणि त्यापेक्षाही जास्त मेहनत घेऊन हा विद्यार्थी आज जो अचीव्ह करणार आहे, एक अधिकारी जो बनणार आहे, त्याची जी छाप पाडणार आहे, त्याचा जो प्रभाव पाडणार आहे, हा नक्कीच त्याच्या कंपॅरिझनला ते मित्र असतील त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करणार आहे. मला काय म्हणायचं नाही का, ह्याला समरी मध्ये मी काय सांगतो की जेव्हा तुम्ही लोणी घुसळायला चालू करता, ओके, तुम्हाला तो रवी तेवढ्यांदा फिरवायचाच आहे. तो रवी तेवढ्यांदा फिरवल्यानंतरच ते लोणीवरती येणार आहे. फक्त तुमच्या हातात एवढंच आहे की तुम्ही लवकर फिरवायला चालू केलं, लवकर हातात येणार, उशिरा फिरवायला चालू केलं, उशिरा हातात चालू. ह्याला 4 वर्ष लागले किंवा 5 वर्ष लागले, ह्याच्यामध्ये ह्याचा दोष नाहीये किंवा ह्याला लेट झालं असं पण नाहीये. ह्यानी सुरुवातच इंजिनिअरिंग संपल्यानंतर प्लेसमेंट होत नाहीये म्हणून केली, आणि म्हणून याला 4 वर्ष लागले. ह्यानी जर इंजिनिअरिंगच्या सुरुवातीलाच केलं असतं तर ह्याचं 4 वर्ष तिथेच संपले असते, पुढचा 5वा वर्ष आणि सिलेक्शन. ज्या मुलांसोबत तुम्ही कम्पेअर करताय त्या मुलांनी इंजिनिअरिंग जॉईन केलं त्याच दिवशी ठरवलं होतं की मी प्लेसमेंटला बसणार आहे आणि या कंपनीसाठी किंवा या 5 कंपन्या आहेत त्याच्यापैकी कुठली कंपनी मिळाली तर मला जायचंय. बरोबर, त्यांनी 5 वर्ष आधीपासूनच त्या प्लेसमेंटच्या दिवसाची तयारी केलेली होती. त्यांनी त्यांची तयारी लवकर सुरू केली, तशी तुम्ही सुद्धा तुमची तयारी फर्स्ट इयर मध्ये करायला पाहिजे. हे मला असं वाटतं या विद्यार्थ्याच्या उदाहरणावरून आपल्याला येईल. यशस्वी झाला तर कदाचित तो विद्यार्थी जो आहे स्टोरी सांगेल त्या आपल्याला. विद्यार्थ्याला सांगायचा हाच अप्रोच होता की गोल्स ह्या प्रायोरिटीज असतात, प्रत्येकाचे गोल्स ह्या वेगवेगळ्या प्रायोरिटीनुसार असतात आणि त्यानुसार त्या हे जे आपण म्हणालो ना सर, दुष्टचक्रामध्ये अडकलो आम्ही, ओके, हे का बरं वाटतं मुलांना? बिकॉज दे स्टार्टेड प्रिपरेशन लेट. त्यांचं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर तयारी चालू केली आणि त्यांना वाटलं आता मी तयारी चालू केली आता संपलं पाहिजे. असं नाही, त्या तयारीला लागणारा तेवढा जो कालावधी आहे तेवढा कालावधी तुम्हाला द्यायचाच आहे. अँड दॅट इज मिनिमम ऑफ 2-3 years. दॅट इज मिनिमम. दॅट वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सर. नक्कीच सर, हा एक टाइम आहे की जो विद्यार्थ्यांना आवश्यकच आहे आणि तो एक्झामसाठी दिला गेला पाहिजे. नक्कीच सर, मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आतापर्यंत आपल्यापर्यंत जे मुख्य प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांना आपण या ठिकाणी नक्कीच व्यवस्थितपणे सगळं सोल्युशन देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अजूनही तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना या व्यतिरिक्त जर प्रश्न असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये तुमचा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स नेमका कसा आहे या परीक्षेच्या तयारी दरम्यानचा, आणि असेही काही विद्यार्थी असतील की जे तयारी स्टार्ट करणार असतील आणि सोबत असेही काही विद्यार्थी असतील की मागचे 3-4 वर्ष झाले सर आम्ही ही परीक्षेची तयारी करतोय, तर या परीक्षेचा पूर्ण तुमचा जो स्वतःचा एक्सपिरियन्स असेल, नवीन तयारी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज असेल, पीडब्ल्यू प्लॅटफॉर्म नेहमी तुमच्या सोबत असतोय.
आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. आय होप, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू सर, Yes. थँक्यू सो मच सौरभ सर, की तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक प्रश्न आज या ठिकाणी व्यवस्थित आपण त्यांना उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विद्यार्थी आम्ही सोबत आहोत तुमच्या. फक्त तुम्ही कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपलं परिश्रम घेण्याचं कार्य हे कन्सिस्टंट चालू ठेवा. यश हे नक्कीच मिळत असते. आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण थांबतोय. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू ऑल, थँक्यू सो मच.